प्रेम की व्यवहार भाग 5 लेखिका कल्याणी जगताप. नित्या ड्रायव्हरला फक्त 2च शब्द सांगितले आणि स्वतः शांत बसून राहिला. आपल्या बॉसचा स्वभाव कसा आहे हा ड्रायव्हर कुमारला चांगलंच माहीत होतं. ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणच्या व्यक्तीचं फक्त नाव सांगायचे. कुमारला एखाद्या वेळी जर समजलं नाही तर तो जॉन किंवा रिचर्डला मेसेज करून विचारत असे, पण तोंडातून ब्र शब्द काढत नसे. यशला जास्त वायफळ बडबड केलेली बिलकुल आवडत नाही. जर कोणी स्वतःची लिमिट क्रॉस केली तर त्याला शिक्षाही मिळणारच. रिचर्ड, उद्या सकाळीपर्यंत नित्याची एकूण एक माहिती हवी आहे मला. ईच अँड एव्हरी सिंगल डिटेल. छोटी गोष्ट असेल तरी आणि मोठी गोष्ट असेल तरी. मनाशी काहीतरी ठरवत यश बोलत होता. ओके बॉस, होऊन जाईल. रिचर्डला आता प्रश्न पडला होता. नित्या मॅडम तर बॉसच्याच मामांची मुलगी आहे. त्यांच्याबद्दल बॉसला आधीच सर्व काही माहीत आहे. मग आता ह्या डिटेल्स कशासाठी पाहिजे असतील ह्यांना? नक्कीच बॉसने काहीतरी प्लॅनिंग केलं असणार आहे. त्याशिवाय बॉस अशी ऑर्डर देणार नाहीत. जॉर्ज आणि रिचर्डने एकमेकांकडे पाहून आश्चर्य व्यक्त केलं. आता आपला बॉस काय करणार आहे ह्याची त्यांना पुसटशी पण कल्पना नव्हती. तशी तर ती कधीच नसायची. त्यांच्या बॉसच्या डोक्यातला मॅच करणं खरं तर कोणाला सहज शक्य नव्हतं. हा एक होती जी यशला टक्कर देत होती, अद्विका. कोण होती कोणालाच माहीत नव्हतं. कुठे होती ते माहीत होतं, पण कितीही प्रयत्न केले तरी तिची भेट होणं केवळ अशक्य. पहिल्यांदा असं झालं होतं इंडस्ट्रीमध्ये की एक लेडी कोणाच्याच हाताला येत नव्हती. तिच्याबद्दल सगळे ऐकून होते, पण कोणीच तिला पाहिलं नव्हतं. सध्याला तरी यशला तिचा विचार करायचा नव्हता. सध्या त्याला फक्त नित्याचा विचार करायचा होता. विचारांच्या तंद्रीत तो कधी नित्याच्या घरापर्यंत पोहोचला त्यालाही समजलं नाही. जेव्हा गाडी थांबली तेव्हा त्याने आजूबाजूला पाहिलं. आपण नित्यापाशी पोहोचलो आहोत याचे संकेत जेव्हा त्याला भेटले तर एक वेगळीच फिलिंग त्याला जाणवत होती. नक्की काय ते त्यालाही सांगता येत नव्हतं. इकडे नित्या मॅडम पूर्ण बेडचा सदुपयोग करत होत्या. पूर्ण बेडवर हातपाय पांगून झोपली होती. खरं तर खूप दमली होती बिचारी. गेले काही वर्ष नुसता दिखावा करून थकली होती. फक्त दिखावा करूनच नाही तर दुसऱ्यांचा दिखावा सहन करून देखील ती थकली होती. शार्दूलला ती लहानपणापासून आपला भाऊ मानत होती. तसा तर भाऊ होता तिला, पण त्यानेच तर अर्धसत्य सांगितलं होतं तिला. तेव्हापासून ती बेचैन होती. जेव्हा पूर्ण सत्य समजलं तेव्हा आतून बाहेरून तुटून गेली. पण सावरण्यासाठी कोणीच नव्हतं. स्वतःच स्वतःला सावरून घेत होती. कॉलेज सुरू झालं आणि हे 4 नमुने भेटले. त्यांच्यात वेळ कुठे निघून जायचा ते कळायचं पण नाही. जास्त सुंदर असल्यामुळे खूप मुलं मागे लागली. खूप कठीण होतं त्यांना हँडल करणं. मग ह्या चौघांची ट्रेनिंग घेऊन सोज्वळ नित्या एकदम नित्याबाई बनली. अर्थात हे तिच्या घरी कोणाला कळणार नाही याची काळजी ती घेत होती. घरी सर्वांसाठी नित्या कॉलेजच्या बाबतीत काही सिरियस नाही असंच समज करून दिला होता. कॉलेजमधील शिक्षकांना विश्वासात घेऊन तिच्याबद्दल निगेटिव्ह विचार, थोडक्यात अफवा पसरवल्या. थोड्याफार प्रमाणात ती स्वतःला सेफ समजत होती. पण नीतिरीतीने कधी कोणाचं ऐकलं आहे? असो, आता यश तर घरापर्यंत पोहोचला खरा, पण आता तिच्या बेडरूमपर्यंत जाणं खूप अवघड वाटत होतं. पण हे दिव्य तर पार करावं लागणार होतं. गेले 2 महिने तिला पाहिलं नव्हतं ना तिचा आवाज ऐकला होता. असे समोरासमोर असल्यावर तिला लाखोली वाहत असायचा. पण जेव्हापासून त्यांच्यात अनावधानाने किसिंग सीन झाला तेव्हापासून त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. सतत तिला पाहावंसं वाटत होतं. सॉरी बोलण्याच्या बहाण्याने तिच्या कॉलेजमध्ये तर गेला होता तेव्हा तिचं वागणं त्याला आणखीन पेचात पाडत होतं. डायरेक्टली त्याच्या कॉलर बोनवर बाईट केलं होतं. तेव्हापासून तर बेचैनी जास्त वाढली होती. प्रेम की अट्रॅक्शन हेच कळत नव्हतं. खूप वेळा वाटलं की त्याच्या आवनी आईला सांगावं नित्याबद्दल, की तिला जाणून घ्यावं असं वाटतंय. पण तिला जाणून घेऊन आपण तिच्याशी लग्न करणार आहोत का हा प्रश्न त्याला सतावत होता. इतकी बेचैनी तर त्याला बाबांच्या ॲक्सिडेंट नंतर बिझनेसची जबाबदारी एकदम आल्यावर पण वाटली नव्हती, जितकी आता ह्या क्षणाला वाटत होती. काय होईल पुढे? यश जाईल का नित्याला बघायला तिच्या रूममध्ये? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील, हो ना? व्हिडिओ अजून संपलेला नाहीये. तुमचा व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्याबद्दल धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आता वळूया आपल्या व्हिडिओकडे. काय चूक काय बरोबर ह्या सगळ्यांचे पास झुगारून अखेर त्याने तिच्या रूममध्ये जाण्याचा आपला निर्णय पक्का केला आणि पाईपच्या सहाय्याने त्याने तिच्या रूममध्ये अखेर प्रवेश केला. समोरील दृश्य बघून तो अचंबित झाला. कारण इतकी लाडाची मुलगी आणि तिच्या चेहऱ्यावर दुःख
असंख्य वेदना त्याला बघवत नव्हत्या. जगासाठी निर्भीड असणारी मुलगी रात्रीची झोपेत उशीला कवटाळून रडते म्हणजे आश्चर्य वाटणं तर साहजिकच आहे. रडून डोळे सुजलेले, वक्र झालेल्या भुवया, स्वप्नात पण जणू एखाद्या गंभीर विषयावर विचार करत असावी. त्यामुळे तिच्या कपाळावर पडलेल्या किंचित आठ्या आणि एवढं सगळं असूनही तिचा ओसंडून वाहणारा निरागसपणा कोणी नाही भाळलं तर नवलच नाही का? मग यामधून यश तरी कसा वाचणार होता? यश तिला अगदी अनिमिष नेत्रांनी बघत होता. जणू गेले 2 महिने जी शांती शोधत होता ती मिळाली असं काहीसे त्याला फील होत होतं. किती निरागस वाटते ही. का खेचला जातोय मी हिच्याकडे? पुन्हा पुन्हा नाही बनलोय आम्ही दोघेही एकमेकांसाठी, तरी पण मला हीच माझ्या आसपास असणं का सुखावून जातंय. बिचारा कितीतरी वेळ एकटक तिला बघत होता. तिला बघता बघता हा कधी तिला कुशीत घेऊन झोपला हे देखील त्याला कळले नाही. तिने देखील झोपेतच स्वतःला त्याच्या कुशीत झोकून दिलं. जणू खूप जन्मापासून दोघांचाही आत्मा अतृप्त होता तो आत्ता कुठे तृप्त झाला असावा. किंचित समाधान होतं दोघांच्याही चेहऱ्यावर. आता पहाटेचे 6 वाजून गेले होते, तरीही अजून अंधार होताच. इकडे कुमार आपल्या बॉसची वाट बघून बघून तसेच झोपी गेले, तर तिकडे रिचर्ड आणि जॉर्जची शोध मोहीम सुरू केली. त्यांना पूर्ण कल्पना होती, जर त्यांच्या बॉसची ऑर्डर कंप्लीट नाही केली तर त्यांचे परिणाम काय होतात ते. आपल्या अंगावर काहीतरी जड असल्याची जाणीव होताच तिची झोप चाळवली. तिने किलकिल्या डोळ्यांनी पाहिलं तर तिला यश दिसला, पण तो कशाला आपल्याला मिठी मारून झोपेल असा विचार मनात येताच तिने पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला, तर साहेबांचा पाय पण आता नित्याच्या अंगावर होता. जेव्हा तिला कन्फर्म झालं तेव्हा ती पटकन उठून बसली आणि विचार करू लागले की यश इथे कसा काय असू शकतो. मी स्वप्न बघत आहे का? माझा भास तर नाही ना? मनात इतका गोंधळ माजलेला की काहीच कळेनासं झालं होतं. आत्ता काल परवापर्यंत माझ्यावर खार खाऊन असणारा माणूस आपल्या रूममध्ये, तिला हे पूर्णपणे मान्य होतं की यश तिला आवडतो, पण त्याचं आणि तिचं वयाचं अंतर बघता दोघांचं सूत काही घरचे जुळून देणार नाहीत. आणि त्यात प्लस पॉइंट म्हणजे दस्तूर खुद्द यशला स्वतःला ती आवडत नाही हे तो वारंवार त्याच्या वागण्या बोलण्यातून व्यक्त करत होता. शेवटी वैतागून तिने त्याला उठवायला सुरुवात केली, पण हे रगील बेन जागेवरून तस्तमस होईना. बिचारी काय करू म्हणून विचार करते तोच ह्या बिलिंदरने तिला आपल्या कुशीत पुन्हा ओढून घेतले. नित्याच्या अंगावर हात टाकून पुन्हा झोपू लागला. पण ही महामाया पण काही कमी नव्हती. ती त्याला चावणार, तोच त्याने तिचे ओठ बंदिस्त केले. त्याच्या अचानक कृतीने तिचे डोळे बटाटे एवढे मोठे झाले. तिच्या ओठांना मनसोक्त आस्वाद घेऊन झाल्यावर त्याने तिला सोडलं व पटकन बेडवरून उठून खिडकीतून पाईपच्या साह्याने उतरून गेला. पण इकडे नित्याची हालत खूप वाईट झाली होती. आत्ता आपल्यासोबत नक्की काय झालं पण की नाही ह्या संभ्रमात ती होती. पण तिचे फुललेले श्वास याची ग्वाही देत होते की जे झालं ते खरोखर तिच्यासोबत झालं आहे. पण मग काही काळाच्या आत हा निघून कसा गेला? खडूस निर्लज्ज माणूस, असं कोणी करतं का? कधीपासून होता हा इथे माझ्याजवळ काहीच कळत नाही. मी इतकी केअरलेस कशी वागू शकते? खिडकी बंद करायला कशी काय विसरले मी? आज जर यशच्या जागेवर दुसरं कोणी असतं तर काय केलं असतं मी? त्यांच्याशिवाय दुसरं कोणाला इमॅजिन करूच शकत नाही मी. नानाविध प्रश्नांनी स्वतःला त्रास करून घेत होती. रडून रडून डोळे सुजले होते आता. तेवढ्यात स्क्रीनवर मेसेज ब्लिंक झाला. जास्त विचार नको करू पिल्लू, मी खरंच आलो होतो. तुला कुशीत घेऊन झोपलो पण होतो. जास्त नाही, फक्त अर्धा किंवा 1 तास. स्वतःला त्रास करून नको घेऊ. आपण ह्या विषयावर लवकरच बोलूयात. आणि महत्त्वाचं म्हणजे खिडकी लॉक करून झोपत जा. बाय. मेसेज वाचून नित्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मनाशी काहीतरी ठरवत ती पटकन आवरून तयार झाली. आता ही भवानी कोणत्या युद्धभूमीवर निघाली असेल बरं. इकडे यश गाडीत बसल्यावर स्वतःशीच हसत होता. आपल्या आयुष्यातलं काहीतरी हरवलेलं गवसल्यावर जे समाधान चेहऱ्यावर येतं ते सुख सध्या तो अनुभवत होता. मधूनच त्याचे गाल ब्लश करत होते. आपल्या बॉसचा पहिल्यांदाच हा अवतार बघून कुमार भांबावून गेला. त्याला समजत नव्हतं की गाडी आता नक्की कुठे घ्यावी. इतक्या सकाळी बॉस ऑफिसला कधीतरी जातात, मग ऑफिसला तर घेऊ शकत नव्हता. घरी कार घ्यावी तर मॅडमला काय उत्तर द्यायचं? कारण रात्रभर बॉस घरी नव्हते म्हणाल्यावर मॅडम कुमारलाच धारेवर धरणार होत्या.
काहीसं घाबरतच कुमारने विचारलं, बॉस, घर की ऑफिस? बिचारा कुमार एवढं एक वाक्य बोलायला पण त्याला भीती वाटत होती, कारण त्याच्या तोंडून आजपर्यंत फक्त येस बॉस, ओके बॉस एवढंच निघालं होतं. पहिल्यांदा त्याने प्रश्न विचारला होता. ऑफकोर्स घर कुमार, मला फ्रेश व्हायचं आहे. यश पटकन बोलून गेला आणि पुन्हा नित्याच्या स्वप्नात रममाण झाला. इतक्या सकाळी यशला बाहेरून येताना बघून अवनीच्या भुवया किंचित वक्र झाल्या आणि कपाळावर आठ्यांचं जाळं पण पसरलं. यश, आजकाल खूप उशिरा घरी येतो आहेस तू, काही खास कारण आहे का? हो आई, माझ्या ड्रीम प्रोजेक्टवर काम करतोय, त्यामुळे रात्री ऑफिसमध्येच झोपी गेलो होतो. आजकाल सकाळी पण लवकर जात होतो आणि उशिरा घरी येत होतो. तुझी आणि शार्दूलची भेट होत नव्हती, म्हणून मग आज थोडं उशिरा ऑफिसला जायचं ठरवलं आहे. खरं कारण तो सांगू शकत नव्हता, त्यामुळे सध्या जे सुचेल ते बोलत सुटलेला. अवनीला आपण एखादं स्वप्न बघतोय की काय असं वाटून गेलं. ह्याला नक्की काय झालंय, एवढा बोलला हा? खूप सारे आश्चर्य दाटून आलं अवनीच्या चेहऱ्यावर. आपल्या आईला कसं बसं कटवून यश आपल्या बेडरूममध्ये आला आणि पटकन बेडवर झोपी गेला. गेले 2 महिने जी अशांती होती ती एका झटक्यात छूमंतर झाली होती, त्यामुळे त्याला लगेच शांत झोप लागली होती. इकडे नित्या मॅडम टकाटक तयार होऊन हॉलमध्ये आल्या तर सगळे तिच्याकडे असे बघत होते जणू एखादा एलियन अंतराळातून पृथ्वीवर उगवला आहे. त्याला कारण पण तसंच होतं. नित्या इतक्या लवकर उठली तरी लवकर आवरत नसे. पूर्ण घराचं ब्रश करता करता पर्यटन करून मग ती आंघोळीला जात असे. पण आज चक्क ती तयार होऊन आली होती. आज सूर्य पश्चिम दिशेला उगवला की काय? निर्मला पटकन बोलून गेल्या. नाही ग, एरवी उगवतो पश्चिमेला, आज दक्षिण दिशा पकडली वाटतं, प्रज्ञा म्हणाल्या. चंद्रकांत तेवढे आपल्या लाडक्या लेकीला विचारू लागले, बेटा एवढ्या सकाळी सकाळी कुठे निघालीस? कॉलेज तर संपलं ना, आणि रिझल्टला वेळ आहे अजून. त्यांच्या प्रश्नांनी नित्या थोडी गडबडली. मनातच देवाचा धावा केला आणि बोलू लागली, अहो पप्पा, ते आत्तूला भेटायला. बघा की 2 महिने होऊन गेले मी तिला भेटले नाही. मध्ये कधी येऊन गेली तेव्हा मी घरी नव्हते ना, म्हणून. नित्या चेहऱ्यावर हसू ठेवत होती. मनात तर यशला खूप कुटून काढलं होतं. अगं मग तिलाच बोलावून. विश्वास पुढे काही बोलणार इतक्यात त्याचं लक्ष निर्मलावर गेलं. तिच्या नजरेतला जाळ पाहून त्यांनी आपलं बाकीचं बोलणं घशात गिळून टाकलं. अहो नको काका, तसं पण ती सारखीच येते. आता म्हणलं आपण जाऊन तिला सरप्राईज द्यावं, छान वाटेल तिला, मला खात्री आहे. खरं तर तिला यशचे एक्सप्रेशन बघायचे होते. मनातच त्याची कशी वाट लावायची ह्याचं प्लॅनिंग करत होती. बरं ठीक आहे, जा तू. बाहेर ड्रायव्हर आहे, त्याला बरोबर घेऊन जा. आज लोकलचा हट्ट नको करूस आणि मोकळ्या हाताने नको जाऊस. हे घे, बेसनाचे लाडू बनवले होते ते घेऊन जा. यश आणि शार्दूलला खूप आवडतात माझ्या हातचे. प्रज्ञा किचनमधून बाहेर येत नित्याला समजावत म्हणाल्या, ए मम्मा, बेसन लाडू नको ना ग, मी दुसरं काहीतरी नेते ना. नित्या तोंड बारीक करत म्हणाली, नाटकं बंद कर तुझं. तुझ्यासाठी ठेवलेत राखून, त्याची नको काळजी करूस. प्रज्ञा तिची नाटकं बघून म्हणाल्या. इकडे नित्या तिच्या आत्तूच्या घरी निघाली होती. मनात खूप सारं प्लॅनिंग करून ठेवलं होतं, आता फक्त ते अंमलात आणायचं होतं. तिकडे यशच्या मोबाईलवर जॉर्जचा मेसेज ब्लिंक झाला. बॉस, नित्या मॅडमची कसली तरी ट्रीटमेंट चालू आहे. हॉस्पिटलमध्ये 2 महिने झाले आहेत. यशला खात्री होती की नित्या लगेच त्याच्या घरी येणार म्हणजे येणारच, पण आल्यावर ही भवानी काय तमाशा घालणार ह्याची त्याला पुसटशी पण कल्पना नव्हती. तिचा चेहरा आठवत पहाटेच्या गोड आठवणीत आडवा पडला होता तो. तिच्या धुंदीत त्याने अजूनपर्यंत त्याचा मोबाईल पण बघितला नव्हता का स्वतःचं आवरलं पण नव्हतं. तिची धुंदी इतकी चढली होती की त्याचं वर्णन शब्दात करता येत नव्हतं. इतकी भयानक नशा चढली होती की त्या नशेपुढे रम, विस्की, वोडका, बियर सर्व काही फिकं होतं. बस फक्त ती एकटीच दिसत होती. जिथे तिथे चोहीकडे. 2-4 वेळा तर बेडवरून खाली पडला होता बिचारा. एवढा मोठा बिझनेसमन तो तिच्या प्रेमात फार सपाटून आपटला होता. आता फक्त तिच्या व्यक्त होण्याची देरी होती. मग थाटामाटात लग्न करून तिला आपल्या घरी कायमचं घेऊन यायचं हे त्याने ठरवलं होतं. त्याचबरोबर त्याला अद्विकाबद्दलचं गुड पण उकलायचं होतं. नक्की ही अद्विका आहे तरी कोण? माझ्यासारख्या कित्येक बिझनेसमॅनला अगदी बोटावर नाचवते म्हणजे हिच्या बुद्धीला सलाम करावासा वाटतो. जेव्हापासून तिच्याबद्दल माहिती झालं आहे
ती माझ्या आयुष्यात असायला हवी असं वाटत होतं. पण मध्येच नित्याची जादूच मनावर झाली आणि पुरता बाद झालोय मी तिच्या प्रेमात. अद्विकाबद्दल माझ्या मनात फिलिंग्स आहेत असंही नाही म्हणू शकत मी, पण नित्याला तिच्याबद्दल कल्पना द्यावी लागणार आहे. घ्या इकडे अजून कशात काही नाही आणि हे बेनपार लग्नापर्यंत पोहोचलं आहे. नशीब पोराबाळांचा विचार नाही केला. अवघड आहे ग नित्या, तुझं खूप अवघड आहे. इकडे नित्याची सकाळी सकाळी अगदी जोशात तिच्या आत्तूच्या घरी एंट्री झाली. तिच्या आत्याबाई स्टाफला ब्रेकफास्ट बद्दल सांगत होत्या, तर इकडे शार्दूल आणि यश अजून बिछाण्यात लोळत पडले होते. आता नित्या ह्यांची बत्ती गुल करणार होते. गुड मॉर्निंग आत्तू, नित्या खूप एक्साइट होऊन म्हणाली, पण तिच्या आत्तूने तिच्या एक्साइटमेंटचा अगदी कचरा करून टाकला. गुड मॉर्निंग बेटा, किती लवकर निघाली होतीस घरातून, इतका का लेट झाला तुला यायला? अवनी तिची चौकशी करत म्हणाल्या. अगं काय ग आत्तू, तू असं कुठे असतं का? मी म्हणलो तुला छान सरप्राईज द्यावं, पण तुला आधीच सगळं माहीत होतं, कसं काय ग? नित्या तक्रार करत म्हणाली. अगं निर्मलाने कॉल करून सांगितलं तू येणार आहेस ते, म्हणून मग स्टाफला तुझ्यासाठी चमचमीत नाश्ता बनवायला सांगत होते. अवनी तिला समजावत म्हणाल्या. ही तुझी भवानी भाऊज आहे ना, माझ्या प्लॅनचा नेहमी कचरा करते. नित्या तोंडातल्या तोंडातच पुटपुटत बोलली. तरी अवनीने ते बोललेलं ऐकलं हो मी, पण काळजी करते तुझी म्हणूनच बोलते ना. हो माहितीये तिची काळजी. बरं ते जाऊ दे, तुझे दोन्ही नवाबजादे कुठे दिसत नाहीत? अगं शार्दूल अजून लोळत पडला असेल बघ, सारखं आपलं पब आणि पार्टी चालू असतात त्याच्या. येतो उशिरा आणि मग उठतो पण उशिरा. आणि यश पण बहुतेक झोपला असेल. इथे माझी झोप उडवली आणि स्वतः मात्र लोळत पडला काय? थांब बच्चू, आता तुला बघतेच मी. नित्या मनातच पुटपुटली. अगं आत्ती तू नको काळजी करू, मी त्या दोघांना उठवते, बघच तू. नित्या खूप आत्मविश्वासाने म्हणाली. तू शार्दूलला उठवशील ग, पण यशच्या वाटेला जाणं खूप महागात पडेल बघ, त्याला नाही आवडत कोणी झोपमोड केलेली. अवनी नित्याला समजावत बोलल्या. तरी पण मी ट्राय करते ना, नित्या हट्ट करत बोलली. मर मग तुझ्या कर्माने, अवनी नकारार्थी मान हलवत म्हणाल्या. ओ शेठ उठा, ओ शेठ, तुमच्या मातोश्री बाहेर वाट पाहत आहेत तुमची. नित्या एकदम नाटकी आणि ठेवणीतल्या भसाड्या आवाजात म्हणाली. ए पळ तिकडं, तू का आली इकडे माझी झोपमोड करायला? निघ, शार्दूल वैतागत म्हणाला. अपमान, घोर अपमान. ह्या नित्या देवीचा कोप होईल तुझ्यावर, निष्ठुर बालका. हिची नौटंकी काही थांबायचं नाव घेईना. निते आता ते तुझं थोबाड बंद नाही केलं ना, आयुष्यपत लय मारेल तुला. शार्दूल टुनकन उडी मारून बेडवर बसला आणि नित्यासमोर बोट नाचवत म्हणाला. पण हाय रे त्याचं कर्म, त्याने तर नित्याचा अपमान केला होता, मग शिक्षा तर त्याला मिळणारच होती. तसंही ह्या दोघांची कुत्रा मांजरासारखी सतत भांडणं होत असत, त्यामुळे इकडं कोणी लक्ष देत नसे. ह्यांची भांडणं चालू आहेत तर आपण फक्त मज्जा बघायची, बाकी काही नाही. पण ह्या पोरीने कहर केला, चक्क त्याच्या तोंडावर जगभर पाणी फेकलं आणि तिथून लागलीच सटकली. शार्दूलच्या तावडीत सापडली असती तर त्याने तिला खरंच आंघोळ घातली असती. चला, एक गड सर झाला, आता दुसरा गड सर करायचा आहे. मनातच असं बोलून तिने हात पुढे करून स्वतःचे 2 बोटं बंदुकीप्रमाणे करून यशच्या रूमला पॉइंट केलं. गोळी झाडल्यासारखं केलं आणि आपल्या बोटाला फूक मारली. शार्दूलची ऑलमोस्ट आंघोळ झाली. आता यशचं काय होणार बुवा? ओय होय, माझी झोप हराम करून स्वतः मात्र बिंदास झोपले आहेत. मनातच त्याला खूप साऱ्या शिव्या घालून नित्या त्याला उठवायला गेली. आता यशला उठवण्यासाठी काय करू? देवा काहीतरी मार्ग दाखव की, असं म्हणत होती. तेवढ्यात तिचं लक्ष रूम मधल्या मोरपीसवर गेलं. आता तेच मोरपीस घेऊन नित्या कधी त्याच्या कानात गुदगुल्या करत होती तर कधी नाकात. हिच्या गुदगुल्या करण्यामुळे त्याला डिस्टर्ब झालं. तसा तर तो झोपला नव्हता पूर्णपणे, पण नित्याच्या आठवणीत पडून होता बराच वेळ. त्याने झट दिशी तिचं मनगट पकडून स्वतःवर ओढून घेतलं. या दरम्यान त्याचे डोळे बंदच होते. नित्याला काही सेकंद लागले सावरायला, पण जेव्हा तिला क्लिक झालं की आपण त्याच्या अंगावर आहोत, तसं तिने पटकन उठायचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात यशने तिच्या कमरेत हात घालून तिला पलटी केलं. आता सीन असा होता की नित्या खाली आणि यश तिच्यावर. दरवाजा उघडा असल्यामुळे यशने व्हॉइस कमांडने तो ऑफ केला. डोअर लॉक झाल्यामुळे नित्या भयंकर घाबरली. भीतीने तिचे डोळे मोठे मोठे झाले होते. संपूर्ण शरीर कापत होतं. ओठांची थरथर वाढली होती. फुल एसी मध्ये पण घाम फुटला होता. हृदयाची धडधड इतकी वाढलेली की आत्ता ते बाहेर पडत आहे की काय असं क्षणभर वाटून गेलं.
यशला तिची हालत बघून खरं तर खूप हसू येत होतं, पण तो खूप मुश्किलने ते अडवत होता. खरं तर त्याची पण हालत काही वेगळी नव्हती. नर्वस तर तो पण होता की आपण जे काही करतोय ते योग्य आहे का अयोग्य ह्या संभ्रमात होता. पण समोर थरथर कापत असलेली नित्या त्याला खूप क्यूट वाटली. सो यू सेड की मी तुझी झोप डिस्टर्ब केली. यश एकदम सिडिक्टिव्ह व्हॉइसमध्ये म्हणाला. त्याच्या इतक्या जवळ असण्याने ती पार गोठून गेली होती. त्याचे उष्ण श्वास तिला तिच्या मानेवर जाणवत होते. त्याच्या सहवासात ती एकदम बेधुंद झाली होती. अर्थात त्याची पण हालत काही वेगळी नव्हती. थोड्या वेळापूर्वी आपण खूप घाबरलो होतो हे देखील ती विसरली. त्याच्या स्पर्शात पूर्णपणे विरघळून जावंसं वाटत होतं तिला. त्याच दरम्यान यशने शॉवर कधी ऑन केला ते देखील तिला समजलं नाही. पाण्याचे तुषार जेव्हा आपल्या चेहऱ्यावर जाणवले तसे तिने खाडकन डोळे उघडले आणि त्याच्या घट्ट मिठीतून स्वतःला सोडून घेऊ लागली. पण यशने त्याची पकड आणखीन घट्ट केली. तू मला हवी आहेस नित्या. माझ्या आनंदाच्या, दुःखाच्या प्रत्येक क्षणी तू मला माझ्या सोबत हवी आहेस. मी मान्य करतो की मी तुझ्या उथळ वागण्यावरून तुझा खूप रागराग करत होतो, पण आता माहीत नाही काय झालं मला. तू आवडते, खूप आवडते. तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो, अगदी काहीही. आय लव्ह यू नित्या. आय लव्ह यू सो मच. आय कांट लिव्ह विदाउट यू. यश इतक्या पोटतिडकीने तिला सांगत होता. शॉवरच्याच कोसळणाऱ्या असंख्य धारा, त्यातून बोलताना मानेवर जाणवणारे त्याचे उष्ण श्वास, त्याचा स्पर्श, त्याने आत्ताच बोललेले ते अनमोल बोल तिच्या अंगावर शहारा आणत होते. तिचे गाल आरक्त झाले होते, ओठांची थरथर वाढली होती. नित्याने तशीच गरकन फिरून त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण ते आनंदाश्रू होते. आपल्यावर कोणी इतकं प्रेम करू शकतं ह्या गोष्टीवर खरं तर तिचा विश्वास बसत नव्हता. पण आत्ता जे चालू आहे ते स्वप्न नाही तर सत्य आहे हे तिला त्याच्या स्पर्शाने जाणवलं. तिच्या घट्ट मिठी मारल्याने त्याला हे तर समजलं की नित्या पण आपल्याबद्दल फील करत आहे. पण तिच्या बोलण्याची तो आतुरतेने वाट बघत होता. पण तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. काय बोलावं काय नाही ह्याच संभ्रमात ती होती. तेवढ्यात दारावर टकटक झाली. दारावर अवनी होत्या. बराच वेळ झाला तरी नित्या खाली आली नाही, म्हणून त्या वरती त्या दोघांना बोलवायला आल्या होत्या. काय असेल अवनीची रिॲक्शन यश आणि नित्याच्या नात्याबद्दल समजल्यावर? काय असेल नित्याचं उत्तर यशसाठी? गेस करून कमेंट करा.